हे जे आहे, हे आपण त्या केळीच्या मुळातली माती काढली. तिथे सातत्याने ऑर्गॅनिक मॅटर पडतंय. त्या ऑर्गॅनिक मॅटर कुजवण्यासाठी बुरशा, जीवाणू काम करतायत. त्याच्यातली एक ही कीड आहे, की जी मातीतले ऑर्गॅनिक मॅटर खाते आणि ती त्या ऑर्गॅनिक मॅटरचं खाऊन विष्ठेत रूपांतर करून ह्युमस तयार करते. तर वेगळ्या प्रकारच्या बुरशा, वेगळ्या प्रकारचे जीवाणू, वेगळ्या प्रकारच्या अळ्या या मातीमध्ये राहून मातीमध्ये जे काही सजीव आहेत, त्यांच्या मदतीने ती ह्युमसमध्ये रूपांतर करत असते आणि ती मातीतले घटक खात असते. तिला हे जे घटक खायला मिळाले हे मेलेले घटक आहेत. ह्याच्यातला एक प्रकार जो आहे त्याला आपण हुमणी म्हणतो. तर ही हुमणी असते, ती मातीमधले डेड ऑर्गॅनिक मॅटर खाते, ॲक्चुअली मुळं खात नाही. तर ही जी आहे ही माझ्या झाडाला काही त्रास देते असं मला वाटत नाही. कारण आमच्या सगळ्या जमिनीमध्ये अशा अळ्या असतात आणि ह्या जमीन चांगली सुपीक पण करतात, पोकळ पण करतात आणि त्या स्वतःचं आयुष्य संपलं की मोठे किडे होऊन निघून जातात. तर हे ह्युमस जे आहे, हे तंतुमय पदार्थांचं हे केळीचे अवशेष आहेत. त्यातनं ह्युमस तयार झालंय. निर्माण होणं, वाढणं आणि कुजणं हे या क्रियेमध्ये सातत्याने चालू होतं. हे जे आहे हे मातीचं सोनं आहे. ह्याला आपण ह्युमस म्हणतो. हे जितकं ह्युमस जास्त, तितकी वनस्पती सशक्त, निरोगी आणि सुदृढ. त्याच्यात येणारं उत्पादन, त्या वनस्पतीला येणारं उत्पादन, आपण त्याला उत्पादन म्हणतो, पण प्रत्यक्षात त्याची फळं ही खूप उपयोगी असतात. कारण त्याच्यात पौष्टिकता खूप असते आणि ते खाल्ल्यानंतर काटकता निर्माण होते.